नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये तुम्ही घर मिळण्यासाठी अर्ज करत असाल आणि तुम्हाला जर घर मिळत नसेल तर त्या अर्जदारांना ही सुवर्ण संधी असणार आहे. कारण आता म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत लॉटरी बिना घरे विकली जाणार आहेत. काही दिवस अगोदरच म्हाडाकडून अगोदरच्या लॉटरीमधील जी घरे शिल्लक उरलेली आहे त्या घरांसाठी प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या योजनेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे सांगितले होते आणि त्यासाठी 75 घरांची माहितीसुद्धा दिलेली होती. पण ही पूर्ण लॉटरी 125 ते 150 घरांसाठी असणार आहे असे सुद्धा सांगण्यात आले होते. तर त्यापैकी 99 घरांची आतापर्यंत निश्चिती झाली असून ही घरे कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय असणार आहे, त्याची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. काही दिवस अगोदरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही योजना लवकरच येणार आहे असे सांगण्यात आले आणि इच्छुकांना विक्री किमतीच्या 10% रक्कम फक्त तयार ठेवण्यास सांगितले आहे आणि जो अर्जदार प्रथम येईल आणि अनामत रकमेसह अर्ज करेल त्याला घर निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच यामध्ये जर तुम्ही घर घेणार असेल तर काही अटीसुद्धा शिथिल करण्यात आलेल्या आहेत. 10% अनामत रक्कम भरून तुमचं घर तुम्ही घेऊ शकता. पण जी उरलेली 90% रक्कम आहे ती कशी द्यायची आहे आणि त्यासाठी किती दिवसाचा कालावधी मिळणार आहे याबद्दलची जर तुम्हाला सविस्तर माहिती घ्यायची असल्यास त्यासाठी या अगोदरच आपण त्यावरती आपण एक सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो एकदा पाहून घ्या. आता आपण प्रथम येणारच प्रथम प्राधान्य यामधील जी 99 घरांची निश्चिती झालेली आहे ती घरांच्याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया. म्हाडा मुंबई मंडळाच्या प्रथम प्राधान्य योजनेत आत्तापर्यंत 99 घरांची निश्चिती. योजनेत तुंगा पवईतील सर्वाधिक 35 घरांचा समावेश. सर्वाधिक घरे तुंगा पवई प्रकल्पातील असून या घरांची संख्या 35 आहे. त्याचबरोबर वडाळा अँटोफिलमधील सर्वाधिक म्हणजेच 22 घरे या योजनेमध्ये असणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने विक्रीविना रिक्त राहिलेल्या घरांची प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वाने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने यासाठी तयारी सुरू केली असून आतापर्यंत 99 घरे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई मंडळाच्या घराच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी उच्च उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील घरे महाग असल्याने ही घरे रिक्त राहत आहे. तर अत्यल्प आणि अल्प गटातील घरे काही कारणांना रिक्त राहत असून या गटातील घरांची संख्याही तुरळक आहे. 2 व त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढून सुद्धा घर रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत केला जातो. सोडतीशिवाय सोडतीच्या अटी शर्ती शिथिल करून सोडत काढली जाते. त्यानुसार मुंबई मंडळाकडून पहिल्यांदाच रिक्त घरांसाठी प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबई व देशात कुठेही हक्काचे घर सरकारी योजनेतील घर असले तरी सोडतीशिवाय प्रथम अर्ज करून अनामत रक्कम भरून घर खरेदी करता येणार आहे. त्यासाठी केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड इतकीच कागदपत्रे लागणार असून सामाजिक आरक्षणातील घर असल्यास जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मुंबईत म्हाडाचे घर सोडतीशिवाय खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. यातील बहुतांश घरे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील असल्याने त्यांची किंमत 1 कोटी रुपयाहून अधिक असण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या निर्णयानुसार मुंबई मंडळाने प्रथम प्राधान्य योजनेच्या जाहिरातीसह अर्ज विक्री स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंत 99 घरे निश्चित करण्यात आली असून यात काही घरांची वाढ होऊन ही संख्या 115 पर्यंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या घरांच्या विक्री किमतीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोडतीशिवाय मुंबईत म्हाडाचे घर घेण्यास इच्छुक असल्यास आणखी
काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही जी घरे असणार आहेत ही कोणत्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या घरांची किती संख्या असणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. शिंपोली कांदिवली या ठिकाणी एकूण 7 घरे उपलब्ध असणार आहेत. चारकोप कांदिवली या ठिकाणी 1 घर, चारकोप कांदिवली या ठिकाणी 1 घर, तसेच अँटॉफिल वडाळा या ठिकाणी सर्वाधिक 22 घरे असणार आहेत. यानंतर तुंगा पवई या ठिकाणी या लॉटरीमधील सर्वात जास्त घरे म्हणजेच 35 घरे ही उपलब्ध असणार आहेत. PMGP मानखुर्द या ठिकाणी 1 घर, मालवणी मालाड या ठिकाणी 1 घर, गायकवाड नगर मालवणी मालाड या ठिकाणी 1 घर, एम्बसी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी 2 घरे, कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी 1 घर, अँटॉफिल वडाळा या ठिकाणी 8 घरे, भायखळा बेलासिस रोड या ठिकाणी 2, भायखळा या ठिकाणी 4, ताळदेव या ठिकाणी 4 घरे, लोअर परेल या ठिकाणी 3 घरे, हेरिटेज अपार्टमेंट शिव या ठिकाणी 2 घरे, JVPD अंधेरी या ठिकाणी 2 घरे, JVPD स्कीम जुहू या ठिकाणी 2 घरे. अशा प्रकारे एकूण ही 99 घरांची निश्चिती आतापर्यंत झालेली आहे. या घरांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दल लवकरच म्हाडाकडून अपडेट देण्यात येईल त्याबद्दलची माहिती आहे. आता आपण काही घरांचा सविस्तर तपशील हा काही दिवस अगोदरच पुढारी या वृत्तपत्रामध्ये आला होता. तर आता आपण त्यापैकी या 99 घरापैकी 75 जी घरे आहेत त्यांचा सविस्तर तपशील म्हणजे ही घरे कोणत्या ठिकाणी असणार आहेत, एकूण किती घरे आहेत आणि त्यांचं चटई क्षेत्रफळ काय असणार आहे चौरस मीटरमध्ये त्याची आपण माहिती घेऊया. एम्बसी सोसायटी पंतनगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी 43.99 चौरस मीटरचं घर असणार आहे. क्रिसेंट टॉवर ताडदेव या ठिकाणी या अगोदर 6 घरे उपलब्ध होती. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 111.52 ते 142.3 चौरस मीटर एवढं होतं. दूधवाला बिल्डिंग भायखळा या ठिकाणी अगोदर 4 घरे उपलब्ध होती. यामध्ये 71.54 ते 72.34 चौरस मीटर एवढं चटई क्षेत्रफळ असणार आहे. आनंद हाईट्स अँटॉफिल वडाळा या ठिकाणी एकूण 8 घरे. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 72.12 ते 116 चौरस मीटर एवढं आहे. सिटी व्ह्यू बिल्डिंग लोअर परेल या ठिकाणी 4 घरे. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 33.8 चौरस मीटर एवढं आहे. विक्रांत सोसायटी कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी 1 घर. त्याचं चटई क्षेत्रफळ हे 37.58 चौरस मीटर आहे. जुहू विक्रांत सोसायटी अंधेरी पश्चिम या ठिकाणी 5 घरे. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 65.17 ते 108 चौरस मीटर एवढं आहे. ट्युलिप सोसायटी अंधेरी पश्चिम या ठिकाणी 2 घरे. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 67.91 ते 84.69 चौरस मीटर एवढं आहे. बेलासिस रोड भायखळा या ठिकाणी 2 घरे. 73.88 ते 74.74 चौरस मीटर एवढं आहे. हेरिटेज अपार्टमेंट शिव या ठिकाणी 2 घरांचं जे चटई क्षेत्रफळ आहे ते 54.13 ते 58.71 चौरस मीटर एवढं आहे. तुंगा पवई 1A आणि 1C जी बिल्डिंग आहे त्यामध्ये एकूण 29 घरे आहेत. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 68.68 चौरस मीटर एवढं आहे. तुंगा पवई 2A ते 2F मध्ये एकूण 8 घरे उपलब्ध आहेत. त्यांचं चटई क्षेत्रफळ हे 44.3 एवढं असून गायकवाड नगर मालाड या ठिकाणी 1 जे घर आहे त्याचं चटई क्षेत्रफळ हे 58 चौरस मीटर एवढं आहे आणि मालवणी मालाड या ठिकाणी जे 1 घर आहे त्याचं चटई क्षेत्रफळ हे 27 चौरस मीटर एवढं आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.